तो नवा करार किंवा शास्त्र असेल तर इफिसकरास पत्र 2 आणि वचन 1 ते 5. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आजकाल आपण पाप हा शब्द बऱ्याचशा लोकांच्या बोलण्यात ऐकत नाही. एकेकाळी तो शब्द ऐकू येत होता चर्चमध्ये, लोकांच्या बोलण्यामध्ये, परंतु तो शब्द जणू काय दुर्मिळ झालेला आहे. पण जर पापाबद्दल आपला दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर इतर प्रत्येक गोष्टीबद्दल देखील आपला दृष्टिकोन हा चुकीचाच राहील. पण पाप काय हे जर आपल्याला समजलं, आपण कोण आहोत ते जर आपल्याला कळलं, तर देव कोण, त्याची कृपा आपल्यावर किती हे आपल्याला कळू शकेल. आणि म्हणून आज आपण पापाविषयीची जी शिकवण आहे शास्त्रामध्ये, द डॉक्ट्रिन ऑफ सिन, त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र पापाबद्दल काय शिकवतो हे आपण आज पाहणार आहोत. कारण जर आपण पाप काय आहे हे जर आपल्याला कळलं नाही, आपण जर समजलं नाही, तर आपल्याला कोणतीच नैतिक मूल्य असणार नाही. काय राईट, काय रॉंग, काय चुकीचं हे आपल्याला याचं मूल्यमापन करता येणार नाही. आणि देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे, कोणतं साई आपल्याला तो करू इच्छितो हे देखील आपल्याला कळत नाही. आज पापाला लोकांनी वेगवेगळे नावं दिलेली आहेत. काही जण त्याला विकार असं म्हणतात, काही जण विकनेसेस किंवा उणिवा असं म्हणतात वगैरे. पण जर एखाद्या आजाराचं योग्य रोग निदान झालं नाही तर योग्य उपचारही होणार नाही, इलाजही होणार नाही. पण योग्य इलाज जर पाहिजे असेल तर योग्य रोग निदान होणं गरजेचं आहे. तसंच माणसाचा मेन प्रॉब्लेम काय, मूळ प्रॉब्लेम काय हे जर आपल्याला कळलं तर त्याच्यावर अचूक इलाज करू शकतो. आणि पवित्र शास्त्र आपला रोग किंवा आजार, आपला प्रॉब्लेम काय एवढंच सांगता असं नाही, तर त्याच्यावर उपाय काय हे देखील सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये एक वेगळं चित्र पापाबद्दलचं दिलेलं आहे की जे आपल्या दृष्टीने फारसं चांगलं नाही. इफिसकरास पत्र 2, इफिसकरांना लिहिताना की जे इफिसकरातील लोक वेगळ्या पार्श्वभूमीतून ख्रिस्ताकडे आलेले होते, त्यांचे दैवता वेगळे होते, त्याची संस्कृती वेगळी होती, विचारसरणी वेगळी होती. परंतु ख्रिस्ताकडे आल्यानंतर इफिसमध्ये एक मंडळी तयार झाली आणि त्या मंडळीतील विश्वासार्ह पाऊल लिहिताना पहिल्या वचनात तो असं लिहितो की तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता. म्हणजे तो त्यांना असं सांगतो की ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी, ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुमचं तारण होण्यापूर्वी तुम्ही मृत असे होता. म्हणजे शारीरिकरित्या मृत नाही तर आत्मिकरित्या. ज्यावेळेस आदम आणि हव्वा यांनी फळ खाल्लं, देवाने सांगितलं ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. पण त्या दिवशी त्यांना मरण आलं का? नाही. शास्त्र सांगते की आदाम नंतर 930 वर्ष झाली. मग देवाने जे सांगितलं ते खोटं होतं का? नाही. देवाचं वचन खरं ठरलं. आदाम जरी शारीरिकरित्या जिवंत राहिला, पण त्याच दिवशी तो आध्यात्मिकरित्या मरण पावला. आणि तेव्हापासून आदामापासून जन्मलेलं सर्व जग, सर्व लोक हे जन्मापासून आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेत असे जन्माला येतात. जसं काही वेळेस डिलिव्हरीमध्ये स्टील बॉर्न बाळ जन्माला येतं मृत अवस्थेत, तसं आपण प्रत्येक जण, आपण कोणत्याही जाती धर्मातले असतो, ख्रिस्ती देखील जन्माच्या वेळेस आपण स्टील बॉर्न, आध्यात्मिकरित्या आपण मृत अवस्थेत असे असतो. ह्या अर्थाने पाऊल म्हणतो 2 अध्यायाच्या 1 वचनात की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला असता. मृत कशामुळे झाला? अपराध आणि पातके. म्हणजे माणूस जन्मापासून पापी आहे हे पवित्र शास्त्र शिकवते. आता मृत होणं किंवा मरण अवस्था म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे की आपण असं म्हणत नाही की तो जास्त मृत आहे, हा कमी मृत आहे. मृत आहे म्हणजे मृत आहे, नाही का? त्यांना थोडी थोडी गोडी आहे, ते आता हळूहळू झूम मिटिंगला यायला लागले, चर्चला यायला लागले. नाही,
एक तर जिवंत झालेले आहेत किंवा मृत अवस्थेत. जास्त मृत कमी मृत असं होऊ शकत नाही. आणि आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेत असणं म्हणजे देवाच्या वचनाची, देवाबद्दलच्या कोणत्याही गोष्टीचा इंटरेस्ट किंवा गोडी नसणे. याचा अर्थ माणूस आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेत असतात. ते देवाची भक्ती करू शकतात, चर्चला येऊ शकतात, प्रॉब्लेम झाल्यावर देवाचा वापर करू शकतात की आमच्यासाठी प्रार्थना करा, पण ते आध्यात्मिकरित्या मृत नाही. कारण त्यांना असं वाटतं की प्रार्थना किंवा काय म्हणजे आपण जसं यूज अँड थ्रो, तसं गरज लागली की चर्चला यायचं, प्रार्थना करायची आणि नंतर हे. तर ही आध्यात्मिक मृत अवस्था. तर पाऊल म्हणतो की ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी तुम्हाला नवा जन्म किंवा तुमचं तारण होण्यापूर्वी तुम्ही मृत असे होता. म्हणून पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायची की आपण प्रत्येक जण जोपर्यंत ख्रिस्ताकडे वळत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिकरित्या मृत असे असतो. दुसरी गोष्ट ही की मृत माणूस स्वतःला जिवंत करू शकत नाही. एक शव जे पडलेलं असतं ते स्वतःला जिवंत करू शकत नाही, ते जिवंत होऊ शकत नाही. आणि म्हणून सुवार्ता गाजवणं, सुवार्तेची घोषणा करणं म्हणजे जसं काय मृत लोकांना, शवांशी आपण बोलणं, त्यांना देवाच्या वचनाची घोषणा करणं. एका बायबल स्कॉलरने एका बायबल कॉलेजच्या त्यांनी त्यांचा अनुभव असा सांगितला की ज्यावेळेस मी माझ्या बायबल कॉलेजच्या स्टुडंट्सला प्रीचिंग किंवा सुवार्ता गाजवायला शिकवतो त्यावेळेस मी त्यांना कब्रस्थानात नेतो आणि त्या कब्रस्थानात सगळ्या कबरी, आणि मग त्यांना सांगतो की आता हे जे मृत अवस्थेत जे लोक आहेत यांच्याशी तुम्ही बोला. आणि त्यांची प्रतिक्रिया विचारतो. आणि मग काही जण म्हणतात की हा मूर्खपणा आहे की मरण पावलेले मृत लोक कसं काय जिवंत होऊ शकतील, कसं काय ऐकतील आपण काय बोलतो. आणि म्हणूनच शास्त्र सांगतं की सुवार्ता गाजवणं हे आध्यात्मिकरित्या मृत माणसाला, जगिक माणसाला मूर्खपणाच आहे. पण शास्त्र हेही सांगतं की गाजवलेल्या मूर्खपणाच्या द्वारे, सुवार्थेच्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचं तारण करणं देवाला योग्य वाटतं. म्हणजे जगाच्या दृष्टीने येशू ख्रिस्त जगात आला, त्याने काय केलं हे तेच सांगणं लोकांच्या दृष्टीने मूर्खपणाचं आहे की आम्हाला माहिती आहे. पण जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हे तारणासाठी त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून पाऊल म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही. किती वेळेस, किती रात्रंदिवस मी सुवार्ता गातो, म्हणतो मला सुवार्थेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास तारणासाठी तिच्या देवाचं सामर्थ्य आहे, जिवंत करण्याचं सामर्थ्य. आध्यात्मिकरित्या मृत लोकांना जिवंत करण्याचं सामर्थ्य हे सुवार्तेमध्ये आहे. म्हणून सुवार्ता गाजवणं महत्वाचं. आणि सुवार्ता गाजवणं म्हणजे शवांना, डेड बॉडीजची आपण बोलणं, त्यांना सांगणं की जे आध्यात्मिकरित्या मृत आहेत अशा लोकांशी बोलणं आहे. पण तो काय म्हणतो बघा, इफिस 2 आणि वचन 1, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. कोणी जिवंत केले? त्याने, म्हणजे देवाने. म्हणजे देव जिवंत करणारा, माणूस सुवार्ता गाजवणारा आहे, सांगणारा आहे, मी तुम्हाला सांगतो. पण जीवन देणारा, आध्यात्मिकरित्या जिवंत करणारा देव जो पवित्र आत्मा. म्हणजे आपण प्रत्येक जण, तो म्हणतो तुम्ही प्रत्येक जण इफिसकर ख्रिस्ताकडे वळण्यापूर्वी आध्यात्मिकरित्या मृत असे होता. आपण सर्व मृत असे होतो आणि आपल्याला त्याने जिवंत केले, म्हणजे देवाने जिवंत केले. म्हणजे जेव्हा माणूस देवाकडे वळतो, देवाचा माणसाचा समेट होतो, त्यावेळेस खरं जीवन सुरू होतं. त्यावेळेस आपण कशासाठी जन्मलो, आपण इथं का आहोत, कुठून आलो, कुठं चाललो हे आपल्याला कळायला लागतं. तोपर्यंत जीवनाचा अर्थ समजत नाही. म्हणून प्रभू ईश्वरी म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मीच म्हणजे दुसरं कोणतंही ऑप्शन नाही.
असं म्हणायचं नाही की मग बाकीच्या नाही का, नाही, मीच मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. प्रभू येशू जीवन द्यायला आलेला. मग त्याचे जीवनाचे वचन, त्याची सुवार्ता ज्यावेळेस गाजवली जाते आणि माणूस विश्वास ठेवतो, देव त्या व्यक्तीला आत्मिकरित्या जिवंत करतो. आणि हेच पाऊल इफिस 2 आणि 1 मध्ये म्हणतो की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्यांनी जिवंत केले. पहिली गोष्ट काय की आपण मृत असे होतो. दुसरी गोष्ट, आपण स्वतःला जिवंत करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट की देव हा जिवंत करणारा, जीवन देणारा आहे. आता जुन्या करारात यहेजकेल संदेष्टाला एकदा देवाने एक दृष्टांत दाखवला. त्याला अस्थींच्या खोऱ्यात नेला की जिथं सर्व अस्थी, सर्व मृत आत्म्यांचे हाडं पडलेले होते, मृत लोकांचे. आणि त्याला विचारला देवाने प्रश्न की मनुष्याच्या पुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय? आणि तो म्हणतो की हे प्रभू, तुलाच ठाऊक. आणि मग त्याला सांगितलं की त्यांना उद्देशून भविष्यवाणी कर, अहो असतील जिवंत व्हा वगैरे. आणि ज्यावेळेस यहेजकेल संदेष्टा त्या अस्थींशी बोलला त्यावेळेस काय झालं? आता हे देवाने त्याला सांगणं आणि त्याने ते करणं हे जगाच्या दृष्टीने मूर्खपणाच की मेलेल्या लोकांच्या हाडं पडलेले त्यांच्याशी बोलायचं, ते कधी जिवंत होतील का? बुद्धीला न पटणार आहे. पण देव जे सांगतो ते माणसाच्या बुद्धीला पटणारं नसतं, नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणून आपण आपलं डोकं लावायचं नसतं, देवाने सांगितलं तसं करायचं. पण का मग होईल का, मग असं तसं, ह्याच्यामुळे आपलं पुढं जात नाही, ह्याच्यामुळे आपली आत्मिक प्रगती होत नाही. आणि देवाची स्तुती असो की यहेजकेल संदेष्टाला ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की या अस्थींना उद्देशून संदेश दे, त्याने खुशाल संदेश दिला. मूर्खपणाचा वेडेपणा होता ना. सुवार्ता गाजवणं वेडेपणा आहे, शास्त्र सांगते. पण त्या वेडेपणाच्या द्वारे जगाचं तारण करणं हा देवाचा मार्ग आहे. गाजवलेल्या सुवार्तेच्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचं तारण करणं देवाला योग्य वाटतं. का बरं उपदेश करायचे, का बरं वचन गाजवायचं, का बरं सांगायचं? कारण त्याच्याद्वारे देव कार्य करतो आणि मृत लोकांना जिवंत करतो. आणि ज्यावेळेस यहेजकेल संदेष्टाने संदेश दिला त्यावेळेस त्या अस्थींना अस्थी जोडल्या गेल्या, मोठा आवाज झाला. नंतर ते एक सांगाडा म्हणून तयार झाले. नंतर त्याच्यावर मांस आलं, नंतर बॉडी आली त्याच्यावर, नंतर एक मोठं सैन्य म्हणून उभा राहिलं जिवंत. हे कशामुळे झालं? यहेजकेल संदेष्टाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे अस्थींना उद्देशून संदेश दिला. तसं सर्व जग आत्मिकरित्या मृत अवस्थेत आहे. आणि आपण जेव्हा देवाचं वचन सांगतो किंवा गाजवतो तेव्हा जसं आपण अस्थींना, हाडांना उद्देशून संदेश देतो, मूर्खपणा, वेडेपणा आहे. पण देव कार्य करतो, त्या अस्थीला अस्थी जोडल्या जातात, सांगाडे तयार होतात, त्यांच्यावर मांस येतं आणि मग ते जिवंत होतात आणि मोठं सैन्य म्हणून उभा. नाही समजलं? आणि मग आपल्याला एकदम आपण जिवंत होतो, आपल्याला एकदम देवाची गोडी, वचनाची गोडी, प्रार्थनेचं हे लागेल. तो पण आपल्याला काही समजत नसते. कोणी किती सांगितलं तरी आपल्या डोक्यावरून जात असत. पण देव हा जिवंत करतो. तर आणि आणखी एक गोष्ट काय तो म्हणतो की आपण मृत अवस्थेत होतो, आपल्याला देवाने जिवंत केलं. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो वचन 2 आणि 3, इफिस 2:2 आणि 3, त्यात तुम्ही पूर्वी चालत असाल, हे तुमचे कृत्य जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे सैतान, म्हणजे आज्ञाभाजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे असते. म्हणजे तुमची जीवनशैली, तुमचं लाईफस्टाईल कसं होतं? जगाप्रमाणे होतं. आणि जगाचा देव कोण आहे? सैतान. म्हणून जगाची चालीरीतीप्रमाणे, जगाच्या विचारसरणीप्रमाणे तो म्हणे तुम्ही जगत होता. आणि तुम्ही आणि मी देखील देवाकडे वळण्यापूर्वी आपण जगाच्या प्रमाणे विचार करतो, जगाप्रमाणे वागत असतो, जगत असतो. आणि म्हणून इनडायरेक्टली आपण कोणाच्या अंडर असतो? सैतानाच्या अधीन असतो.
त्याच्या कंट्रोलमध्ये असतो. वचन 3, त्या लोकात आपण सर्व हा शब्द अंडरलाईन, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे असे मागे वागलो, इच्छेप्रमाणे वागलो आणि आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो आणि आता ऐका, निसर्गतः इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. सैतानाची भक्ती, सैतानाच्या प्रमाणे आपला लाईफस्टाईल होता म्हणून देवाचा क्रोध आपल्यावर होता, क्रोधाची प्रजा होती. हे माणसाचं जीवन देवाकडे वळण्यापूर्वीच असतं. मग तो जगाच्या दृष्टीने किती शिकलेला असो, किती श्रीमंत असो, किती कोणी असो, पण देवाच्या दृष्टीने काय, आध्यात्मिकरित्या तो मृत अवस्था, तो मेलेला आहे, तो सैतानाच्या कंट्रोलमध्ये, तो जगाच्या प्रमाणे विचार करणारा चालणार. आपण आणि सैतान सांगतो, पवित्र शास्त्र सांगतं की सैतान हा लबाड आहे, लबाडांचा बाप आहे. आणि म्हणून देवाकडे वळण्यापूर्वी आपल्याला लबाडी आवडते, पण लबाडी करतो. आणि काही लोक तर म्हणतात की खोटं बोलावंच लागतं, म्हणजे असं त्यांनी स्वतःवर लादून घेतलं की त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण ते मृत आहे, त्यांना दुसरा पर्याय देवाजवळचा माहीत नसल्यामुळे ते असं बोलतात. पण जेव्हा माहीत होईल तेव्हा ते तसं बोलणार नाही. मग आपण जे खोटं विश्वास ठेवतो देवाबद्दल, स्वतःबद्दल, आपल्याला वाटतं की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, देव हे करेल, मला वाटतं असं, आणि हे आपल्या सर्व विचारसरणीप्रमाणे. पण आपले हे विचार जगिक आहे आणि जगाचा देव कोण आहे, सैतान आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपण सैतानाच्या अधीन असतो. आपल्याला कोण कंट्रोल करीत असतो, सैतान. कोणी असं म्हणू शकत नाही मी सैतानाच्या पण अधीन नाही आणि देवाकडे वळलेलं नाही. आज ह्या मिनिटाला एक तर तुम्ही देवाकडे वळले, देवाचे आहात किंवा सैतानाच्या आहात, अंधकारात आहात किंवा प्रकाशात आहात, मध्ये कोणतंही तिसरं ठिकाण नाही. हळूहळू कोणी देवाकडे येत नसतं, एक तर आलेले असतात किंवा नाही आलेले असतात. मग तो म्हणतो की आपण लबाड्यांवर, खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि खोटं बोलणं, कसं खोटं बोलावं लागतं याचं आपण समर्थन करतो. आपल्याला त्याच्याबद्दल भूषण, त्याच्याबद्दल आपल्याला काही लाज किंवा चुकीचं असं वाटत नाहीये. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपली फसवणूक होते. म्हणून तिसरी गोष्ट तो म्हणतो की आपण फसविलेले असे होतो. आपण इतरांप्रमाणे देवाची क्रोधाची प्रजा होतो. आपल्याला वाटतं हे बरोबर आहे, पण देवाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. म्हणजे आपण फसलेला आहोत. फसवलं कोणी, सैतानाने. हे लक्षात घ्या. तर ही अवस्था असते. तो म्हणतो की तुम्ही मृत असे होता. दुसरी गोष्ट, तुम्ही फसवलेले असे होता. आणि आता तिसरी गोष्ट, तिसऱ्या वचनामध्ये, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे वागलो व देवाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे वागत होतो व इतरांप्रमाणे निसर्गतः क्रोधाची प्रजा असे होतो. म्हणजे आपण देवाचा क्रोध आपल्यावर होता, आपण पापी असे होतो. तिसरी गोष्ट, वी वर डिप्रेव्ड. आपण निसर्गतः स्वभावाने, मनुष्य स्वभाव आहे पाप करतो. माणूस पाप का करतो? पापी स्वभाव आहे म्हणून पाप करतो. माणूस पाप करतो म्हणून पापी नाहीये, तो पापी आहे म्हणून पाप करतो. खोटं का बोलतो? पापी आहे. म्हणजे बघा, आपण काय करतो, आपला स्वभावच मुळात जन्मापासून तसा आहे. म्हणजे माणसाचा खरा प्रॉब्लेम काय, आणि त्याच्यामुळे काय, शास्त्र सांगतं पापाचं वेतन काय, मरण. आणि ते मरण आपल्या सर्वांवर आलेलं आहे. म्हणून प्रत्येक जण आत्मिकरित्या मृत असा असतो. म्हणून पहिल्या वचनात तो म्हणतो की तुम्ही आपले पाप व अपराध याच्यामुळे मृत असता, मेलेले असता, देवाने तुम्हाला जिवंत केले. प्रत्येक जण आपण मृत अवस्थेत असतो पापामुळे. आता लहान बाळ, आपल्याला वाटतं की लहान बाळ, परंतु लहान बाळ जेव्हा जन्मतं त्यावेळेस ते जरी निष्पाप, आपण म्हणतो निष्पाप आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा पापी स्वभाव असतो. दावीद राजा म्हणतो, मातेच्या उदरेपासून मी पापी आहे. बाळ जन्मतो तेव्हा ते पापी स्वभाव घेऊन जन्म घेतात. नंतर ते चुकीचं, खोटं, बंडखोरी ते करावं.
म्हणजे तो पापी स्वभाव घेऊन आपण जन्माला येतो. देवापासून कट ऑफ असं तुटलेला असं संबंध जन्माला येतो. ही आपली कंडिशन असते. मग एक दिवशी कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगतं, आपल्याला सुवार्ता कळते, आपण विश्वास ठेवतो आणि आपण आतून जिवंत होतो. आणि मग खरं माणसाचं जीवन सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्र सांगतं की माणूस हा पापी आहे, जन्मापासून पापी आहे. मनुष्य स्वभाव हा पापी आहे. शास्त्र सांगतं की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोण जाणतो. परमेश्वर म्हणतो की मी अंतःकरण पाहतो. प्रॉब्लेम बाहेरून नाही, आपला प्रॉब्लेम आतून आहे. आणि हा प्रॉब्लेम शिक्षणाने, संस्कृतीने, चांगल्या वागण्याने किंवा संकल्प केल्याने हा प्रॉब्लेम सुटत नाही. जितकं तुम्ही चांगल्या वागण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही वाईट कराल. जितकं तुम्ही ठरवाल की मी आता आज खोटं बोलणारच नाही, आपोआप बोलाल. का? कारण तो पापी स्वभाव असतो. म्हणजे काय? म्हणजे आपण ह्या स्वभावावर इलाज करू शकत नाही. याचं उत्तर आपल्याजवळ नाही. जोपर्यंत देव काही करत नाही तोपर्यंत आपण स्वतः काही करू शकत नाही. असंख्य लोक 1 जानेवारीला संकल्प करतात, तुम्ही केलेत, मी केलेले, मी आता लबाडी करणार नाही, मी आता दारू पिणार नाही, मी हे करणार नाही, ते करणार नाही. काय होतं? 8 दिवसाच्या परत तेच. का बरं होतं? कारण पापी स्वभाव आहे ज्याच्यावर आपण स्वतः कंट्रोल करू शकत नाही. आतून पाप आहे, बाहेर जगातून पाप आहे. जगाचा देव सैतान, तो बाहेरून आणि जगातून आपल्याला कंट्रोल करतो आणि त्याच्या तावडीतून आपण स्वतःला सोडवू शकत नाही. लक्षात घ्या. सांगून होत नाही की तू चर्चला ये, तू शास्त्र वाच, तू असं करू नको. हे सांगून होत नाही. त्या व्यक्तीला माहित असतं दारू पिऊ नको, हे करू नको, ते, पण ते होतं. म्हणून या गोष्टी सांगून होत नाही. माणूस स्वतःला बदलू शकत नाही. शास्त्रात एक वचन आहे की बिबट्या आपले ठिपके बदलू शकेल काय? म्हणजे माणूस स्वतःचा स्वभाव नाही बदलू शकत. तुम्ही स्वतःला नाही बदलू शकत, तुम्ही दुसऱ्याला नाही बदलू शकत. आपण म्हणू शकतो दुसऱ्याला तू सुधर, पण तो सुधरू नाही शकत. तो काय, तुम्ही पण, मी पण, आपण स्वतःला सुधरू शकत नाही. आपण स्वतःला जिवंत करू शकत नाही. हे शास्त्र शिकवतं की आपण मृत असे असतो, आपण स्वतःला जिवंत करू शकत नाही. आपण फसवलेले असतो आणि आपण पापी असे असतो, आपण पापी असतो. आणि तो म्हणतो की असे असता तुम्हासे त्याने जिवंत केले. देव जिवंत करणार, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करणार. हे देवाचं वचन, हे वचन का गाजवायचं, वचन का वाचायचं? या वचनात जीवन आहे. प्रभू येशू म्हणतो की माझे शब्द आत्मा व जीवन आहे. आपण मृत असल्यामुळे आपल्याला जीवनाची गरज आहे. आपल्याला काही आज्ञांची गरज नाही, आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन पाळण्याची गरज नाही. आपल्याला कशाची गरज आहे? जीवनाची गरज आहे. आपल्याला धर्माची, कर्माची पण गरज नाही. आपल्याला जिवंत होण्याची गरज आहे. जिवंत करणारा दुसरा, शेवटला आदाम आणि दुसरा मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिल्या आदामाच्या द्वारे पाप आला, सर्वजण पापी झाले. पण दुसऱ्या आदामाच्या द्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे जीवन आलं. मग ज्यावेळेस आपण त्या दुसऱ्या मनुष्य किंवा शेवटला आदाम प्रभू येशूला स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपला तारणारा होतो, तेव्हा काय होतं? पण आतून जिवंत होतो. प्रेज द लॉर्ड. आपण आतून जिवंत होतो. आपल्याला एकदम वाटायला लागते की अरे मी आज शास्त्र वाचलं नाही, अरे आज प्रार्थना केली नाही, अरे इतके दिवस चर्चला गेलो नाही. पण अगोदर त्याचं काहीच वाटत नाही. लोक शास्त्र वाचत नाही, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही की आपण काही चुकलं. पण आपल्याला देवाने जिवंत केल्यावर वाटायला लागतं की नाही, शास्त्र वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे देवाची. का? कारण आत्मा जिवंत झालेला आहे. देवाने आतून जिवंत केले, आतून काहीतरी झालेलं आहे. म्हणून ती इच्छा उत्पन्न व्हायला लागते. तो नवा स्वभाव, नवा आत्मा त्याने तुमच्या माझ्यामध्ये घातलेला आहे. म्हणून प्रेज द लॉर्ड. जो मेलेला आहे आत्मिकरित्या, तो हे समजू शकत नाही. तो म्हणतो रोज रोज काय शास्त्र वाचत,
तो म्हणतो दर रविवारी काय चर्चला जायचं, कारण तो मेलेला आहे, आत्मिकरित्या मृत आहे. तो म्हणतो की प्रॉब्लेम आल्यावर प्रार्थना करायची, रोज रोज काय प्रार्थना करायची. तर हा फरक आहे जिवंत आणि मृत माणसांमध्ये. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं हे की जोपर्यंत आपल्याला आपण कोण आहोत हे समजत नाही, तोपर्यंत आपल्याला देव कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं हे कळत नाही. शास्त्र सांगतं आपण कोण आहोत, कसे आहोत, आपलं चित्र शास्त्र दाखवतो की आपण जरी देवाच्या प्रतिमेत एकेकाळी उत्पन्न केलेला होतो, परंतु आपण पापी झालो, पापी स्वभाव आपल्यामध्ये आला आणि आपण पापी झालेलो आहोत, देवापासून तुटले गेलेलो आहोत, आत्मिकरित्या आपण मृत असे आहोत. आणि पापाचं वेतन मरण आहे, आपण मरणाकडे चाललेलो. जोपर्यंत देव काहीतरी करत नाही आणि हे स्टॉप होत नाही, तोपर्यंत आपण मरणाकडेच आपली वाटचाल असते. पण एक दिवशी देव त्याच्या कृपेने कोणाच्या तरी द्वारे आपल्याला ही जीवनाच्या वचनाची, ही आनंदाची सुवार्ता कळवतो आणि आपल्याला कळतं की अरे माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, मरण पावला. का मरण पावला? मला जीवन मिळावं. मी आत्मिकरित्या मृत आहे. जेव्हा आपण त्याला आपल्या जीवनात घेतो, तो आपल्याला जिवंत करतो. आणि हे देवापासून आहे, जिवंत करणारा देव. दुसरी गोष्ट अशी, चौथ्या वचनात काय म्हणते, तरी देव दयाघन आहे. चौथं वचन इफिस 2:4. देव दयाघन आहे. आपण चांगले आहोत, आपण तारणाच्या लायक आहोत म्हणून का नाही, याच्यात आपलं काहीच श्रेय का, आपल्याला आपण काहीच क्रेडिट घेऊ शकत नाही की मी हे केलं म्हणून देवाने ते केलं, मी चर्चला गेलो, मी शास्त्र, मी कोणाचं वाईट नाही केलं म्हणून देवाने, असं म्हणूच शकत नाही. तिथं काय सांगितलेलं आहे, देव दयाघन आहे. हे सगळं आपल्यामुळं नाही तर देवामुळं होत असतं. म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना देवावर विश्वास, तेव्हा देवावरच आपला विश्वास पाहिजे. बऱ्याच लोकांचा स्वतःवर विश्वास आहे की आपण काय करतो, आणि तो चुकीच्या ठिकाणी. विश्वास देवावर पाहिजे. देव दयाघन आहे म्हणून हे सगळं का झालं, त्याने आपल्याला जिवंत का केलं, तो दया करणार आहे. म्हणून आपल्याला देवाने आपल्याशी जशास तसं वागावं, न्यायाची गरज नाही, आपल्याला दयेची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आपण पापी आहोत, पापाची शिक्षा मरण आहे, आपण शिक्षेच्या लायक आहोत, पण आपल्याला शिक्षा देण्याच्या ऐवजी देवाने तारणाची योजना केली आणि त्याच्या पुत्राला पाठवलं आणि आपले पाप, आपली शिक्षा त्याला भोगायला लावली आणि आपल्याला जीवन उपलब्ध करून दिलं. ही सुवार्ता आहे आणि ही जगाला सांगायला पाहिजे की आपण पापी आहोत, क्षमेची गरज आहे, देवाने पापांची क्षमा केलेले, विश्वास ठेवा आणि घ्या. ही आनंदाची बातमी. 10 आज्ञा पाळा, हे करा ते करा ते नाही. प्रेज द लॉर्ड. आणि बऱ्याच लोकांना माहित नाही की सुवार्ता काय आहे. आणि पुढचा संदेश, पुढच्या शुक्रवारचा आपण तेच घेणार आहोत की सुवार्ता म्हणजे काय. बऱ्याच लोकांना टेन्शन येते, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आता सुवार्ता सांगायची म्हणजे नेमकं काय सांगायचं. म्हणजे दुसऱ्यांना सांगण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे ना. पण आपल्याला जर अर्धवट माहित असलं तर आपण दुसऱ्याला काय सांगू, आणि आपण जर अर्धवट चुकीचं सांगितलं की दुसरे लोक कसा काय विश्वास ठेवतात. म्हणून आपल्याला नीट माहित पाहिजे. मी काय बोलतोय हे मला नीट माहित असलं तर तुम्हाला नीट समजेल. पण मी काही पण बोलत असलो मलाच कळत नाही तर तुम्हाला काय कळणार. किती जण समजतंय मी काय बोलतो. तर तो म्हणतो चौथ्या वचनात, तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे, कशामुळे, परम प्रेमामुळे, सर्व काही देव आपल्यासाठी जे करतो केला, कशामुळे, की त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. म्हणून शास्त्र सांगते की प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असं नाही, तर त्याने अगोदर आपल्यावर प्रीती केली आणि ख्रिस्ताला आपल्यासाठी दिली. आपण सुरुवातीला पहिल्याने आपण नाही देवावर प्रेम केलं, त्याने अगोदर आपल्यावर प्रेम केलं. ही सुवार्ता आहे, ही आनंदाची बात की आपल्या जन्मापूर्वी त्याने येशू ख्रिस्ताला जगात
आपल्या जन्मापूर्वी आपण पाप करण्याच्या अगोदरच आपल्या सगळ्या पापांची अधिक क्षमा करून ठेवली. आपल्याला फक्त विश्वास ठेवून ती स्वीकारायची. ती विशेष आहे. आपण काय ऐकत आलो आणि आपण म्हणतो मी हे करील ते करील आणि मी एवढं करतो, देव काहीतरी का करेल. अरे का करत नाही की जे करू नये ते आपण करतोय. आपल्याला करायला काहीच लावलेलं नाही. आपल्याला फक्त समजून घ्यायचं की देवाने काय आणि समजल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की हे माझ्यासाठी केलं. त्याला म्हणतात स्वीकार की दुसऱ्यांसाठी नाही, माझ्यासाठी. देवाने जगावर प्रीती केली म्हणजे त्याने माझ्यावर प्रीती केली, त्याचा माझ्यावर प्रेम, हा विश्वास आपण घालतो. तर देव दयाघन आहे म्हणून आपल्या अपराधामुळे आपण मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. देव दयाघन म्हणजे काय की दयेचा म्हणजे विपुलतेने दया करणं, रिच इन मर्सी. दयाचे धनी म्हणजे त्याची दया सनातन आहे. त्याने आपल्याला परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मला येशू ख्रिस्त कळला, ज्यावेळेस तुम्ही आणि मी विश्वास ठेवला, हे कशामुळे माहिती आहे का? आपण म्हणतो की असं झालं तसं झालं आणि मग मी विश्वास ठेवला आणि मग मी देवाकडे आलो आणि मग असं. पण मग मी देवाकडे आलो म्हणजे काय की अगोदर देवाने कार्य केलं, मला जिवंत केलं म्हणून मला कळलं की विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून मी विश्वास ठेवला आणि देवाकडे आलो. म्हणजे कळलं, समजलं, विश्वास करणारा, उत्पन्न करणारा पण देव आहे. म्हणून चर्च मध्ये किंवा झूम मिटिंगला काही लोकांना समजतं, काही लोकांना समजतच का नाही समजत. जर अंतकरण आपण उघडलं, स्वीकारायला तयार असतो तर बरोबर समजतो. पण डोक्यात जर तिसरंच चाललेलं असलं, आपण नुसतं पाहत बसलो तर नाही समजत. पण खऱ्या मनाने जर आपण म्हणलो की प्रभू तू माझ्याशी बोल, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला, मी तुझ्याकडे बोलायला तयार आहे, तर नक्की तो बोलतो, नक्की ते समजतो. तर त्याने ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आणि मग तो म्हणतो की तुमचे तारण कृपेने झालेले आहे. म्हणजे काय, जसं काय देव कब्रस्थानात येतो आणि मग त्या शवांशी, त्या लोकांशी तो बोलतो आणि मग जसे काही ते कबरेतून उठून जिवंत होतात, बोलायला लागतात, चालायला. तसं पाऊल म्हणतो की एकेकाळी ख्रिस्ताविरहित जीवन, देवाविरहित जीवन हे कब्रस्थानातलं जीवन आहे, स्मशानभूमीला. हे काय ऐकू येत नाही, बोलता येत नाही, समजत नाही, काय पडवून पडलेले. आणि एक दिवशी देव येतो कोणाच्या तरी द्वारे, त्याचं वचन आपल्याला कळतं, आपल्याला सुवर्ण, आणि मग आपण विश्वास ठेवतो, पटकन आपल्याला जीवन. आणि त्या दिवशी त्या घटकेपासून आपलं जीवन बदलताना आपलं तारण. आणि मग आपण म्हणतो की मी विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याकडे येतो आणि म्हणतो की उठ, जिवंत हो, अस्थिनो जिवंत व्हा. आणि मग आपण जसे काही ते अस्थिसारखे पडलेले आपण जिवंत हो आणि देवाच्या मार्गात चालू. 40 वर्षापूर्वी शाळेमध्ये 9वीला असताना एक ब्रदर मलाखी होते आणि शाळेचा रस्ता त्यांच्या घरावर होता आणि आम्ही शाळेतून जाताना येताना ते छोटे छोटे ट्रॅक्स आणि चॉकलेट आणि द्यायचे आणि प्रभू येशूबद्दल सांगायचे. आणि मग मला ते आवडायचं आणि मग आम्ही मुलं त्यांच्या घरी जायचो. आणि मग एक दिवशी त्यांनी सांगितलं की अरे सुवार्ता हे येशू, प्रभू येशूने आपल्यासाठी हे केलेलं आहे, पण आपण ते स्वीकारलं पाहिजे. मी म्हटलं मला माहित आहे. तर ते म्हटले माहित आहे, उपयोग नाही. त्या प्रभू येशूला आपण आपल्या जीवनात घेतलं पाहिजे की प्रभू तू माझ्या जीवनात आहे, तू माझा तारणारा असं म्हटलं पाहिजे. मग एक दिवशी मी ते पाऊल उचललं, मी प्रार्थना केली, मी म्हटलं की प्रभू तू माझ्यासाठी जगात आलास, हा मी विश्वास, तू माझ्या जीवनात आहे. तोपर्यंत मी त्यांना म्हटलं मी ख्रिश्चन आहे, मी चर्चला. ते म्हणले ते असू दे, पण आपण मृत असे असतो आणि जोपर्यंत आपण प्रभू येशूला स्वीकारत नाही तोपर्यंत आपलं तारण होत नाही, आपण जिवंत होत नाही. मग मी ती 40 वर्षापूर्वी स्टेप उचलली आणि त्यावेळेस
मी जीवनात आलो. Praise the Lord. ज्या दिवशी तुम्ही प्रभूश्वर विश्वास ठेवला तेव्हा खरं आत्मिक जीवन सुरू झालं. Praise the Lord. त्यावेळेस खरं जीवन सुरू. म्हणून देव जीवन देणार आहे. प्रभू येशू जीवन द्यायला आलाय, धर्म द्यायला नाही, आणखी काही आज्ञा द्यायला नाही. काय द्यायला आला? जीवन द्यायला नाही. आपल्याला कशाची गरज आहे? धर्माची गरज नाही. आपल्याला आणखी 10 आज्ञाची गरज नाही, आणखी काही नियमांची गरज नाही, नियमशास्त्राची पण गरज नाही. आपल्याला जीवनाची गरज आहे. आणि ते जीवन फक्त प्रभू येशूच देऊ शकतो. मग प्रश्न असा आहे की तुम्ही त्या जीवनाचा, त्या तारणाचा अनुभव घेतलेला आहे का? तुम्ही कधी त्याला म्हटलेलं आहे की प्रभू तू माझ्यासाठी जगात आलास, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आज मी माझं जीवन तुला समर्पण करतो, तू माझ्या जीवनात ये. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. मग त्या घटकेपासून, त्या दिवसापासून देव आपला पिता होतो आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या नातं जोडलेलं. आपण बाळ म्हणून त्याच्या राज्यात जन्माला येतो. आणि मग नंतरचं जे ख्रिस्ती जीवन आहे, जसं लहान लहान बाळ मोठं होत जातं, तसं आपण मग चर्च लहान एकत्रित फेलोशिप मध्ये आल्यानंतर आपण बाळ असताना मग वाढत जातो. आणि त्या वाढीसाठी फेलोशिप हे देवाचं वचन आणि प्रार्थना आहे. जर तुम्ही तुमची इच्छा असेल प्रभूश्वर विश्वास ठेवण्याची, तर अजूनही वेळ आहे. आज त्याचं तुमचं जीवन त्याला समर्पण करा. आणि जर केलेलं असेल तर त्याचे आभार माना. आणि जे त्याने तुमच्यासाठी केलं ते दुसऱ्यांना सांगा. कारण सुवार्ता गाजवणं म्हणजे अस्थींच्या खोऱ्यात किंवा कब्रस्थानातली लोकांना जसं वचन सांगण्याचं. पण ते वचन सांगितलं तरच देवाचा आत्मा त्याचं वचन घेऊन कार्य करतो आणि त्यांना जीवन देतो. म्हणून सुवार्ता सांगणं, दुसऱ्याला वचन सांगणं हे एकदम महत्वाचं आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित